आज मी इथे सर्कल काढलेलं आहे बघा आणि दोन टँजंट काढलेले आहेत, स्पर्शिका काढलेल्या आहेत आणि त्या स्पर्शिका काय आहेत सांगा, दोन्ही स्पर्शिका पॅरलर आहे म्हणजे समांतर आहे. तर आपल्याला काय प्रूव्ह करायचं आहे, तर आपण समजा हे पॉईंट जॉईन केले, इथे जो स्पर्श होतो हा स्पर्श बिंदू आणि हा स्पर्श बिंदू आणि तो जर सेंटरमधनं मध्यबिंदूमध्ये जात असेल तर आपल्याला प्रूव्ह करायचं आहे की ते त्याचं काय असतं, डायमीटर असतं. इथे आपण काय केलं, दोन टँजंट काढलेले आहेत. इथे मी समजा नाव देतो P देतो, इथे Q नाव देतो. आपल्याला प्रूव्ह करण्यासाठी मी काय करतो, कन्स्ट्रक्शन करतो. इथे एक लाईन काढतो अशी, जी काय सांगा A ला पॅरलर आहे आणि B ला पण पॅरलर आहे. त्याला नाव देतो मी C. नंतर हे आपण काय करूया, जोडूया. ही समजा सेंटरमधनं जाते. इथे एखादं नाव देतो मी QR देतो, इथे ना इथे S देतो आणि इथे T देतो. तर आपल्याला प्रूव्ह काय करायचं आहे, PQ ही सर्कलची डायमीटर आहे. म्हणजे आपल्याला PQ ही काय करायचे, डायमीटर हे सिद्ध करायचं आहे. तर मी काय करतो, कन्स्ट्रक्शन केलेलं आहे. तर पहिली गोष्ट आपल्याला माहिती आहे की हा अँगल काय असणार आहे, 90 डिग्री असणार आहे. टँजंट थेरम, स्पर्शिका आणि त्रिज्या प्रमेय, त्याच्यानुसार हे काय असणार आहे, SO2 अँगल OPT हा काय असणार सांगा, 90 डिग्री असणार आहे. त्याच्यावरून आपण हा पण काढू शकतो, SOT अँगल SOT इक्वल टू किती असणार सांगा, तो पण 90 डिग्री असणार. कसा काढला मी तो, तर ह्या दोन पॅरलल लाईन आहे, ह्या समांतर रेषा आहे आणि ही त्याची ट्रान्सव्हर्सल किंवा सेदिका म्हटली तर इंटरनल कोन झाले, इंटरनल अँगल झाले, आंतरकोन झाले. आणि आंतरकोनाची बेरीज काय असते सांगा, 180 असते. हा जर 90 असेल तर डेफिनेटली हा काय असायला पाहिजे, 90 असायला पाहिजे. इथे पाहिजे तर या आंतरकोन प्रमेय किंवा इंटेरियर अँगल ऑफ पॅरलल लाईन. मग काय असणार सांगा, हा 90 डिग्री झाला. आता दुसरी गोष्ट, हा अँगल आपला 90 डिग्री असणार आहे. अँगल RQO हा 90 डिग्री असणार आहे. का सांगा, तर टँजंट आहे हा आणि त्यामुळे आपण टँजंट थेरम वापरू शकतो. त्याच्या दृष्टीने हा काय झाला, 90 डिग्री झाला किंवा आपण त्याला स्पर्शिका त्रिज्या प्रमेय म्हणतो. आता परत काय सांगा, C आणि B पॅरलल लाईन आहे, त्यामुळे हा पण काय असणार आहे समजा 90 डिग्री असणार आहे. म्हणजे काय झालं समजा, SOQ इज इक्वल टू 90 डिग्री. का, इंटेरियर अँगल ऑफ पॅरलल लाईन्स. ही आपली दोन पॅरलल लाईन्स झाल्या आणि ही काय झाली, त्याची ट्रान्सव्हर्सल झाली. त्यामुळे इंटेरियर जे अँगल असतात त्यांची बेरीज काय असायला पाहिजे, 180 असायला पाहिजे. त्यामुळे हा पण काय मिळाला आपल्याला, 90 डिग्री मिळाला. आता जर आपण बघितलं तर अँगल SOP प्लस अँगल SOQ याची जर बेरीज केली, SOQ आणि SOP काढले आपण. मला शिकायला लिहिलं मी OPT आणि SOP, सॉरी इथे P पाहिजे, SOP. RQ बरोबर लिहिलं ना मी, RQO आणि SOQ. ओके, कारण हा त्याचा इंटेरियर कोड आहे, हा नाही, ती नाही आहे, ती बाहेर कुठेतरी आहे. त्यामुळे आपल्याला काय मिळणार बघा, SOQ प्लस SOP इज इक्वल टू काय मिळणार आहे, 180 डिग्री मिळणार आहे. आता समजा एखादे समजा आपण दोन रे काढले, किरण काढले, असे दोन किरण काढले. समजा हा माझा पॉइंट आहे, तो समजा P आहे आणि हा Q आहे समजा. आणि इथे जर 180 डिग्रीचा अँगल होत असेल तर डेफिनेटली POQ हे पॉइंट काय असणार आहे, कोलिनियर असणार आहे. आता इथे जर बघितलं तर काय अँगल बघा, SOP इज इक्वल टू 90 डिग्री आहे आणि SOQ इज इक्वल टू 90 डिग्री आहे. म्हणजे दोन्हीचे जर आपण काढलं तर काय होतं, 180 डिग्री होतं. त्यामुळे आपण हे सांगू शकतो की OQ आणि OP हे काय सांगा, रेज आहे, अपोजिट रेज आहे. आणि त्याच्यामधला जर अंतर जर म्हणजे अँगल जर 180 असेल तर डेफिनेटली ते पॉइंट काय असणार आहे, कोलिनियर असणार आहे. आणि त्यामुळे आपण सांगू शकतो की PQ हे त्याचं काय, डायमीटर आहे. अशा प्रकारे इझिली तुम्ही काय करू शकता, हे सिद्ध करू शकता की PQ हे त्याचं डायमीटर. तुमच्या याच्यामध्ये असं प्रॉब्लेम पण दिलेलं असेल बघा, की काय दिलेलं असेल, दोन पॅरलल टँजंट आहे,
आणि त्याची त्रिज्या समजा दिलेली आहे फाय दिलेली आहे, तर त्या टँजंट मधील अंतर किती असणार? मग आपण काय करणार आहे, त्याचं काय करणार आहे, डायमीटर काढायचं, व्यास काढायचा. 5 + 5 काय होणार आहे, 10 होणार. कारण जर आपण दोन टँजंट जोडले आणि ते जर सर्कलच्या सेंटरमधनं जात असेल तर डेफिनेटली ते काय असणार आहे, समजा त्याचं डायमीटर असणार आहे. हे आपण आपली प्रूव्ह केलेलं आहे. त्यामुळे अशा प्रकारचा प्रॉब्लेम तुमच्या पुस्तकामध्ये काय काय दिलेला आहे तो तुम्ही इझिली सोडू शकता. नंतर आपण बघणार आहोत टचिंग सर्कल किंवा एकमेकांना स्पर्श करणारे वर्तुळे. समजा दोन सर्कल आहे, तशी एकमेकांना टच करतात, म्हणजे एक कुठला तरी पॉईंट आहे, एकच पॉईंट ऑफ इथे पॉईंट टच करतात, तर ज्या पॉईंटला काय करतात, टच करतात, त्याला स्पर्श बिंदू म्हणतात. हा आपला काय झाला समजा स्पर्श बिंदू आला किंवा पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट म्हणतात. आणि जर त्या पॉईंटमधनं जाणारी लाईन काढली आपण, जी दोघांना कॉमन आहे, ही कॉमन लाईन आहे, एकच लाईन त्याच्यामधनं जाणारी असू शकते, जी काय असणार आहे, समजा दोघांना पण टँजंट असणार. म्हणजे सर्कल रेडियसला, म्हणजे इथे आपण जर रेडियस काढलं ना तर त्याला ती काय असणार आहे, समजा टँजंट, म्हणजे इथे 90 डिग्री होणार. म्हणजे एक तर काय असू शकतं, समजा एक्सटर्नली टच होत आहे, हे आपण असं पण ट्राय हे काढू शकतो सर्कल जे इंटरनली टच होत आहे आणि त्याचा पण पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट एकच असणार आहे. समजा असं इंटरनली टच होत आहे, असं पण सर्कल काढू शकतो. हे बाह्य झालं आणि हे आंतरस्पर्शी. त्याला आपण काय म्हणतो, बाह्यस्पर्शी वर्तुळ आहे आणि ह्याला काय म्हणणार आहे, आंतरस्पर्शी वर्तुळ आहे. आता तुम्ही काय करू शकता, समजा पुस्तकामध्ये तुमच्या असं पण विचारलेलं आहे बघा, समजा दोन काय सर्कल टच होतात पण एक्सटर्नली टच होतात आणि त्यांचं तुम्हाला काय दिलं, रेडियस दिले. समजा एकाचं 3 आहे, दुसऱ्याचं 4 आहे, तर त्या दोन सर्कलच्या मध्यबिंदूमधील अंतर किंवा सेंटरमधलं अंतर किती असणार, तर आपण काय करणार, 4 + 3 करणार. किंवा सेम समजा 30 सर्कल इंटरनली टच करतात असं दिलेलं असेल, तर समजा आपल्याला मोठं सर्कल आहे त्याचं दिलंय 4 आणि दुसरं सर्कल दिलंय त्याचं 1 दिलंय आणि आपल्याला काय सांगितलं, तर त्यांच्या सेंटरमधलं अंतर काढा म्हणून सांगितलं. ह्याचंही सेंटर आहे, ह्याचंही सेंटर आहे. तर आपण काय करणार, सांगा हे जे 4 ह्याचं जे सेंटर आहे हे समजा इथपर्यंत असणार आहे, त्याच्या सेंटरमधनं हे सेंटर मायनस केलं, वजा केलं, एवढं सेंटर आपण काय केलं, वजा केलं, म्हणजे छोट्याचं सेंटर वजा केलं, तर दोन सेंटरमधील अंतर आपल्याला काय मिळणार, समजा 3 मिळणार. अशा प्रकारचे उदाहरणं पण तुम्हाला काय केलेले आहेत, पुस्तकामध्ये दिलेले आहेत. तुम्ही इझिली काय करू शकाल, ती सोडू शकता. नंतर आपल्याला केव्हा केव्हा काय सांगतात की दोन तुम्हाला सेंटरचं रेडियस दिलेलं आहे, त्रिज्या दिलेली आहे, एकाची समजा 5 दिली आणि दुसऱ्याची 3 दिलेली आहे आणि तुम्हाला ड्रॉ करायला सांगितली दोन सर्कल जे एक्सटर्नली आणि इंटरनली टच होतात, अशी सर्कल तुम्हाला काय करायची आहे, ड्रॉ करायची. तर मी काय करतो बघा, पहिल्यांदा 5चं काढतो, हे समजा सेंटर झालं, हे आपलं समजा 5चं सर्कल झालं. आता मला 3 काढायचं आहे, तर मी काय करणार आहे, इथून बरोबर या सेंटर पासून 5 + 3 8 सेंटीमीटर काय करणार आहे, पॉईंट घेणार आहे आणि दुसरं हे 3 सेंटीमीटर, डेफिनेटली 3 सेंटीमीटर असणार. समजा हे आपलं 3 सेंटीमीटर झालं, मग एवढं मी रेडियस घेऊन मी काय करणार, दुसरं सर्कल काढणार. हे आपलं काय झालं, समजा एक्सटर्नल. इंटरनली काढायचं असेल तर मी काय करणार, पहिल्यांदा एक सर्कल काढणार, हे आपलं काय झालं 5 झालं. नंतर इकडनं मी काय करणार, हे जॉईन करणार, रेडियस काढणार याचं. आता आपल्याला काय पाहिजे, इंटरनली म्हणजे काय असणार पाहिजे, छोट्या सर्कलचं जे रेडियस आहे ते 2 असायला पाहिजे. मग मी काय करणार, इथून बरोबर 2 घेणार, नंतर आपलं काय असणार आहे 2 अंतर, ह्याच्या 2 सेंटरमधलं अंतर काय असणार 2 असणार आहे, ह्याच्यामधलं अंतर काय असणार आहे 2 असणार. म्हणजे हे मी सेंटर घेणार, इथे समजा 2 आलं आणि तेवढं मी काय करणार, डिस्टन्स घेणार आहे, हे रेडियस घेणार. ह्या 2 सेंटरमधलं हे एवढं 2 आहे, मी काय करणार, एवढं रेडियस घेणार आणि एक सर्कल करणार. ते आपलं काय असणार, समजा की दुसरं सर्कल. म्हणजे अशा प्रकारे इंटरनली आणि एक्सटर्नली तुम्ही काय करू शकता, इझिली काढू शकता. हे तुम्हाला जे प्रॅक्टिससाठी दिले क्वेश्चन, त्याच्यामध्ये क्वेश्चन दिलेले आहेत बघा, ते तुम्ही इझिली सोडवू शकता. नंतर आपण काय करूया, तर समजा ही 2 सर्कल आहे, ही एकमेकांना टच होत आहे आणि आपण काय करणार की एक टँजंट काढलेला आहे असा
जो दोघांना कॉमन आहे आणि हा आपला कॉन्टॅक्ट पॉईंट आहे. हा आपला कॉन्टॅक्ट पॉईंट आहे. तर आपल्याला काय प्रूव्ह करायचं आहे की कॉन्टॅक्ट पॉईंट हा जर आपण दोन्ही मध्यबिंदू सेंटर जोडलं तर त्याच्यावर असतो हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. म्हणजे काय होतं समजलं की दोन्ही काय होतात एकमेकांना टच होतात, स्पर्श करतात आणि आपण काय केलं त्यांना जिथे टच होतात तिथून एक काय काढलेलं आहे टँजंट काढलेलं आहे, स्पर्शिका काढलेली आहे. आणि आपल्याला प्रूव्ह काय करायचं आहे इथे जो ते टँजंट या सर्कलला कॉमन कॉन्टॅक्ट पॉईंटवर टच होतो तो पॉईंट जर आपण एक लाईन काढली, दोन्ही सेंटर जोडणारी एक लाईन काढली तर त्याच्यावर असतो हे आपल्याला काय करायचं प्रूव्ह करायचं आहे. सेम आपण इंटरनली हे असेल तरी हे करू शकतो. समजा आपण इंटरनली असं केलेलं आहे आणि टँजंट असं आहे तर आपल्याला प्रूव्ह करायचं आहे की तो ह्या सेंटरला जोडणाऱ्या पॉईंटवर असतो हे आपल्याला काय करायचं आहे प्रूव्ह करायचं आहे. तर याच्यासाठी मी काय करतो बघा इथे मी एल घेतो. हा समजा आपण ए घेऊया आणि हा बी घेऊया आणि पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट पॉईंट आपण काय घेऊया सी घेऊया. आता जनरली बघा आपण काय प्रूव्ह करू शकतो ही एल ही टँजंट आहे त्यामुळे काय असणार सांगा एल परपेंडिक्युलर टू ए सी असणार आहे. परपेंडिक्युलर टू ए सी असणार आहे. दुसरं ही याला पण टँजंट आहे त्यामुळे एल परपेंडिक्युलर टू काय असणार सांगा बी सी असणार आहे. आणि तुम्हाला माहित आहे बघा की समजा एक लाईन असेल आणि समजा एका पॉईंट मधनं आपल्याला समजा परपेंडिक्युलर काढायचं आहे तर आपण किती परपेंडिक्युलर लंब काढू शकतो एकच काढू शकतो, दोन लंब काढूच शकत नाही. समजा हे ए बी आपली काय झाली लाईन झाली आणि त्याला आपल्याला समजा सी या ठिकाणी परपेंडिक्युलर लंब काढायचा आहे तर आपण दोन लंब काढू शकतो का असं कुठून जाऊ शकतं का आणि नाही एकच लाईन असते. याच्यावरून आपण इझिली सांगू शकतो की जर एल ही परपेंडिक्युलर टू ए सी आहे आणि एल ही परपेंडिक्युलर टू बी सी आहे तर सी हा पॉईंट काय असणार आहे डेफिनेटली दोघांसाठी कॉमन असणार आहे. आणि तो बघितला तर ए बी ह्या लाईनवर आहे त्यामुळे आपण काय सांगू शकतो की ए बीला जेव्हा आपण दोन सेंटर एकमेकांना जोडतो तेव्हा काय असते त्याच्यावर तो पॉईंट काय असतो हे आपण काय करू शकतो इझिली सिद्ध करू शकतो. तर आपण आणि काय करणार आहे दोन उदाहरणं घेऊया ही तुमच्या ह्याच्यामध्ये दिलेली आहे पुस्तकामध्ये. दोन उदाहरणं दिलेली आहेत बघा. तर एक उदाहरण असं दिलेलं आहे मी संपूर्ण सोडून नाही दाखवत तुम्ही सोडवा मी फक्त तुम्हाला हिंट देतो. हे त्याचं सेंटर झालं नंतर काय दिलं असं दिलं काहीतरी आणि हे असं जात आहे हे सेंटर आहे त्याचा नाही सॉरी असं नाही आहे हे असं इथे टच होत आहे आणि हे इथे टच होत आहे आणि हे दोन्ही जोडलेले आहे. हे टच होत आहे ना एकमेकांना काय होतं स्पर्श करत आहे. तर आपल्याला दिले समजा ह्याचं सेंटर ओ दिलाय क्यू दिलाय ए दिलाय बी दिलाय आणि सी दिलाय अशा प्रकारे दिलेलं आहे. आणि आपल्याला प्रूव्ह करायला काय सांगितलंय की ए ओ पॅरलर टू बी ओ क्यू आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. आपल्याला काय प्रूव्ह करायचं आहे ए ओ पॅरलर टू क्यू बी हे आपल्याला प्रूव्ह करायचं. तर मी कसं इझिली प्रूव्ह करतो बघा. तर पहिली गोष्ट लक्षात घ्या ओ सी आणि ओ ए ह्या सर्कलच्या त्रिज्या आहेत किंवा रेडियस आहे. याच्यावरून आपण हे सांगू शकतो की हा अँगल आणि हा अँगल काय असणार इक्वल असणार आहे. तुम्ही बघा तुम्ही सोडवायचं मी सर्व सोडून देत नाही फक्त हिंट सांगतो तुम्हाला. तर हा अँगल आणि हा अँगल काय असणार इक्वल असणार आहे. कारण काय झालं सांगा हे दोन्ही लाईन दोन्ही सर्कलचे डायमीटर हे सॉरी रेडियस आहे त्यामुळे हे दोन्ही अँगल काय असणार आहे सेम असणार आहे. आता तसंच हे त्याचं सेंटर झालं ह्या दोन्ही त्याच्या काय झालं सांगा रेडियस झालं त्यामुळे हा अँगल आणि हा अँगल इक्वल असणार. आपण समजा हा एक्स धरला हा एक्स होणार हा वाय धरला हा वाय होणार. पण आपल्याला प्रॉपर्टी माहिती आहे बघा एक्स आणि वाय हे ऑपोजिट अँगल आहे त्यामुळे आपण काय सांगू शकतो की हा एक्स असेल तर डेफिनेटली हा पण एक्स असायला पाहिजे हा एक्स असेल तर हा पण एक्स असायला पाहिजे. याच्यावरून काय सिद्ध झालं बघा हा अँगल आणि हा अँगल हे इक्वल आहे. आणि जेव्हा अल्टरनेट अँगल हे इक्वल असतात तेव्हा डेफिनेटली त्या दोन लाईन काय असतात समजा पॅरलल असतात हे आपण इझिली
प्रूव्ह करू शकतो. आणि काय विचारलं तर हे दोन्ही ट्रायंगल आहेत ना ते सिमिलर ट्रायंगल आहेत ते दाखवायचे आहे. तर मी इझिली दाखवू शकतो. काय दाखवू शकतो समजा हे समजा आपलं काय झालं बघा हे दोन्ही काय झाले सेम आहेत त्यामुळे हे दोन्ही अँगल सेम आहेत याचे दोन्ही अँगल सेम आहेत आणि हे इक्वल आहेत. त्यामुळे काय झालं सांगा या दोघांच्या ह्याच्यामध्ये एक कसोटीनुसार आपण काय करू शकतो एक टेस्टनुसार आपण म्हणजे अँगल कोण टेस्टनुसार आपण ते काय करू शकतो सिमिलर आहे ते प्रूव्ह करू शकतो. तिसरी गोष्ट काय सांगितली तर हा अँगल तुम्हाला सांगायला काढायला सांगितला आहे आणि तुम्हाला हा अँगल दिलेला आहे. हा समजा 35 बहुतेक दिलेला आहे. त्याच्यावर तुम्हाला काय काढायला सांगितलं हा अँगल काढायला सांगितलं. इझिली कसा काढायचा बघा हा 35 हा पण 35 असणार. हा 35 डेफिनेटली हा पण 35 असणार कारण ऑपोजिट आहे आणि हे दोन्ही अँगल इक्वल आहेत त्यामुळे हा काय असणार 35 असणार. हे 35 काय झालं 70 झाले. त्यामुळे त्रिकोणाच्या तिन्ही कोणांची बेरीज काय असते 180 असते. त्यामुळे डेफिनेटली हा अँगल काय असणार आहे 110 असणार. इझिली तुम्ही काय करू शकता सोडू शकता. अनेक उदाहरण दिलेलं आहे बघा हे तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करा. मी जवळजवळ सगळं तुम्हाला सोडून दिलेलं आहे फक्त सगळ्या स्टेप नाही दिल्या. दुसरा प्रॉब्लेम काय दिलाय तर असं एक सर्कल आहे नंतर असं एक सर्कल आहे जे दोन्ही एकमेकांना काय होतात टच होतात. इथून एक टँजन आहे इथे एक टँजन दिलेलं आहे आणि इथे तुम्हाला काय दिलंय तर दोन्ही हे समजा मी जोडतो दोन्हीची सेंटर आहे हे आपलं टच होते इथे. एकाची समजा तुम्हाला दिलेलं आहे 6 दिलेले आहे होते आणि दुसऱ्याची त्रिज्या किंवा रेडियस तुम्हाला 4 दिलेला आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला काय समजा ए आणि बी धरतो मी आणि हे सी आणि डी आहे. आपल्याला काय सांगितलं तर सी आणि डी ची लेंथ काढून सांगितली सी डी ची लेंथ काढून सांगितले. तर आपण कसं इझिली काढतोय बघा मी तर मी काय करतो बघा ही आपली जोडणारी लाईन आहे. मी दोन्हींचं काय करतो टँजन इथे टँजन होणार बघा. जर आपण सेंटर आणि जोडलं तर इथे पण टँजन होणार. हा आपला काय झाला सांगा 90 डिग्री होणार आहे हा पण 90 डिग्री होणार. नंतर दुसरी गोष्ट काय करतो तर इकडनं एक मी लाईन अशी काढतो जी पॅरलल टू सी डी असणार आहे म्हणजे तिथे पण काय असणार अँगल 90 डिग्री होणार आहे. त्याला मी नाव देतो समजा ABCD E देतो. आपल्याला काय दिलं ही 4 दिलेली आहे रेडियस 4 दिलेली आहे आणि DB आपल्याला 6 दिलेले आहे. आता ही आपण काय केली सांगा या लाईनला पॅरलल काढलेली आहे त्यामुळे ह्या पण दोन्ही पॅरलल लाईनच आहे. कारण इथे बघा 90 डिग्री आहे म्हणजे ह्या पण दोन्ही पॅरलल लाईनच आहे म्हणजे जवळजवळ आपला रेक्टँगल झाला जवळ म्हणजे रेक्टँगलच झाला. त्यामुळे आपल्याला हा 90 डिग्री आहे त्यामुळे DE ही काय असणार आहे 4 असणार आहे आणि EB आपल्याला काय मिळणार सांगा 2 मिळणार आणि हा आपला कुठला सांगा ट्रायंगल AEB हा आपला काय होणार सांगा राईट अँगल ट्रायंगल होणार. राईट अँगल ट्रायंगल. आता त्याच्यापैकी आपल्याला काय काय माहिती आहे बघा तर AB आपल्याला माहिती आहे. कसं माहिती आहे तर हे आपल्याला 4 हे 6 आहे म्हणजे AB आपल्याला काय झालं समजा 10 तर. दुसरी गोष्ट आपल्याला काय माहिती आहे EB माहिती आहे हा हायपोटेनस आहे बघा हा 90 डिग्री आहे ते हा हायपोटेनस आहे कर्ण आहे त्याचा आणि एक बाजू माहिती आहे त्यामुळे आपल्याला AE काढता येतं AE स्क्वेअर इज इक्वल टू AB स्क्वेअर मायनस EB स्क्वेअर. AB स्क्वेअर म्हणजे 100 झाला EB स्क्वेअर म्हणजे -4 झाला म्हणजे आपल्याला किती मिळतं 96 म्हणजे AE म्हणजे आपल्याला काय मिळणार सांगा 96 मिळणार 96 स्क्वेअर रूट ऑफ 96 किंवा आपण कसंही करू शकतो समजा 4 ने डिवाइड 4 इंटू 4 टू द 8 4 असं पण करू शकतो नाही तर 12 इंटू 8 करू शकतो नाही तर आम्ही काय करू शकतो असं पण करू शकतो 16 इंटू 6 करू शकतो म्हणजे आपल्याला काय मिळणार सांगा 16 इंटू 6 म्हणजे 96 मिळतात. मग मी काय करतो इथे 16 इंटू 6 लिहितो. आता 16चं काय येतं स्क्वेअर रूट 4 येतं आणि रूट 6 असं पण तुम्ही काय करू शकता इझिली काढू शकता. मी जवळजवळ तुमची काय केलेली आहे त्याच्याशी रिलेटेड सगळी प्रॉब्लेम तुम्हाला मी काय केलेलं सॉल्व्ह करून दाखवलेलं आहे. फक्त एक
तुम्ही सिस्टमॅटिक करा. मी तुम्हाला थोडक्यात मी काय केलेलं आहे सोडून दाखवलेलं आहे. एकदम इझी आहे बघा. मला हे आवडलं तर सबस्क्राईब नक्कीच करा व लेटेस्ट व्हिडिओसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.